जसं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येत आहेत किंवा बिहार असेल, यूपी असेल, इथल्या विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत, तसा मतदान प्रक्रियेचा प्रश्न पुन्हा एकदा नव्याने पुढे येत आहे। अर्थात तो या अगोदरही होता, पण तो प्रश्न आता अधिकाधिक चर्चेचा होतोय। विशेष म्हणजे राहुल गांधी आणि प्रकाश आंबेडकर या दोघांनीच हा विषय जास्त प्रमाणात उचलून धरला असल्याने या विषयाचं पुढे काय होईल या संदर्भात अनेक चर्चा होत्या। राहुल गांधी यांचं एक लेख आल्यानंतर या सगळ्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली होती। अर्थात त्या लेखात जे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते त्यावरून भारतीय जनता पक्षाने उत्तर दिल्यामुळे भारतीय जनता पक्षावर जास्त टीका झाली। कारण जर प्रश्न निवडणूक आयोगाला विचारण्यात आला असेल तर त्याची काही उत्तरं आयोगाने देणं अपेक्षित आहे, पण तसं घडत नसून भारतीय जनता पक्ष त्या सगळ्याचं उत्तर देत असल्याने त्यांच्यावर टीका होती। अर्थात निवडणूक आयोगाने देखील या संदर्भात भूमिका मांडली, पण त्यात कमतरता दिसून येत असल्याचं बोललं जात आहे। पण हे सगळं वरवर बोलून, बाहेरून बोलून काही साध्य होणार नाही। त्यासाठी लढा उभारावा लागेल, न्यायालयाच्या माध्यमातून तो संघर्ष करावा लागेल अशी देखील एक विचारसरणी होती आणि त्या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात हा संघर्ष चालू होता। या संदर्भात काल अत्यंत महत्त्वाचा निर्णय न्यायालयाने दिला। आता या निकालाच्या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर हरले की जिंकले, वाढलेल्या मतदारांविषयी कोर्टाने नेमकं काय म्हटलं, या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात। नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी। राहुल गांधी यांचा लेख आल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून, विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देखील लेखाच्या माध्यमातून एक प्रकारे उत्तर देण्यात आलं होतं। त्यानंतर त्यांच्यावर अर्थात टीका झाली। ती टीका झाली याबद्दल आपण आत्ताच बोललोय, पण आता अगदी 3-4 दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत एक स्टेटमेंट दिलं होतं। अर्थात मुख्यमंत्र्यांचा उल्लेख असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी देखील जशास तसे उत्तर देऊन राहुल गांधींचे काही मुद्दे स्पष्टपणे खारिज करून टाकले आहेत। नेमकं राहुल गांधी काय म्हणाले होते आणि देवेंद्र फडणवीस यांना उत्तर काय दिलं होतं हे जाणून घेऊ। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात केवळ 5 महिन्यात मतदार यादीत 8% वाढ झाली। काही बूथमध्ये 20 ते 25% पर्यंत उसळी झाली। BLOने अनोळखी व्यक्तींना मतदान केल्याची माहिती दिली। माध्यमांनी हजारो अशा मतदारांचा शोध लावला ज्यांचा पत्ता व्हेरीफाईड झालेला नाही आणि निवडणूक आयोग शांत, या एखाद्या दुसऱ्या चुका नाहीत, ही मतांची चोरी आहे आणि लपवणं ही खरं तर कबुली आहे। म्हणूनच आमची मागणी आहे की मशीन रिडेबल डिजिटल मतदार याद्या आणि CCTV फुटेज त्वरित जाहीर कराव्या, अशा आशयाचं राहुल गांधी यांचं मत पुढे आलं होतं। त्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी असं लिहिलं होतं, झूठ बोले कौवा काटे, काले कव्वे से डरियो। राहुल गांधी, महाराष्ट्रातल्या पराभवाचे तुमचं दुःख दिवसेंदिवस वाढत चाललंय हे मान्य आहे, पण किती काळ हवेत बाण मारत राहणार आहात? तसंच पाहिलं तर महाराष्ट्रात 25हून अधिक विधानसभा मतदारसंघ आहेत, जिथे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये 8%हून अधिक मतदार संख्या वाढलेली आहे आणि काँग्रेसने अनेक ठिकाणी विजय मिळवलेला आहे। माझ्या दक्षिण आणि पश्चिम नागपूरच्या लगत असलेल्या पश्चिम नागपूर मतदारसंघात 60% म्हणजे 27,065 मतदार वाढले आणि काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे इथं जिंकले। उत्तर नागपूरमध्ये 60% म्हणजेच 29,348 मतदार वाढले आणि काँग्रेसचे नितीन राऊत जिंकले। पुणे जिल्ह्यातल्या वडगाव शहरीत 10% म्हणजे 50,911 मतदार वाढले आणि शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे जिंकले। मालाड पश्चिममध्ये 11% म्हणजे 38,625 मतदार वाढले आणि तुमच्या काँग्रेस पक्षाचे अस्लम शेख विजयी झाले। मुंब्रामध्ये 9% म्हणजे 46,041 मतदार वाढले आणि शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड जिंकले। सहभागी पक्षांकडून सोडा, पण ट्विटच्या आधी अस्लम शेख, विकास ठाकरे, नितीन राऊत यासारख्या जुन्या सहकाऱ्यांशी एकदा बोलले असते तर बरे झाले असते। किमान काँग्रेसकडून संवादाच्या अभावाचं एवढं वाईट प्रदर्शन झालं नसतं। अर्थात राहुल गांधींना हा जबर उत्तर होतं, पण राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या इतर मुद्द्यांवर इथं देवेंद्र फडणवीस यांनी फारसं भाष्य केलेलं दिसत नाहीये। दुसरीकडे मुंबईचे रहिवासी असलेल्या चेतन चंद्रकांत अहिरे यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती। विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत घोळ झाल्याने राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघांमधील जाहीर झालेले निकाल रद्द करावेत अशी मागणी याचिकाकर्त्यांनी न्यायालयात केली होती। अहिरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सायंकाळी 6 वाजताच्या अधिकृत मतदान वेळेनंतर जास्तीचे मतदान झाल्याचं अधोरेखित करण्यात आलं होतं। विशेष म्हणजे अंतिम मुदतीनंतर 76 लाखाहून अधिक मते नोंदवण्यात आली असा दावा करण्यात आला होता। या व्यतिरिक्त त्यांनी 90हून अधिक मतदारसंघांमध्ये मतदान झालेल्या आणि मोजलेल्या मतांमधील तफावतीकडे लक्ष वेधलं होतं। आता युक्तिवादात काय झालं ते पाहूयात। निवडणूक आयोगाचे प्रतिनिधित्व करणारे वरिष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी यांनी असा युक्तिवाद केला, अहिरे यांच्याकडे रिट याचिकेत राज्यव्यापी निकालांना आव्हान देण्याचा अधिकार नव्हता। पुढे त्यांनी असा युक्तिवाद केला की अहिरे हे विजय उमेदवारांना पक्षकार म्हणून समाविष्ट करण्यात अपयशी ठरले। त्याचप्रमाणे युनियन ऑफ इंडियाचे प्रतिनिधित्व करणारे अधिवक्ता उदय वारुंजीकर यांनी न्यायालयाला सांगितलं, निकाल जाहीर झाल्यानंतर 45 दिवसांच्या आत याचिकाकर्त्याने लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत निवडणूक याचिका दाखल करायला हवी होती। त्याऐवजी अहिरे यांनी या परवानगी दिलेल्या वेळेच्या बाहेर आणि व्यापक सार्वजनिक परिणाम असूनही जनहित याचिका म्हणून नियुक्त न करता रिट याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला।
त्यानंतर अहिरे यांनी दाखल केलेल्या रीट याचिकेनुसार विचार करण्यास न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी, न्यायमूर्ती आरिफ यांच्या खंडपीठाने नकार दिला। यात न्यायालयाने म्हटलंय की वरील तथ्यांचा प्रकाशात आम्हाला शंका नाही की ही याचिका फेटाळली पाहिजे, त्यानुसार ती फेटाळली जात आहे। याचिकेवर सुनावणी करण्यात या न्यायालयाचा एक संपूर्ण दिवस वाया गेला। असे असले तरी आम्ही कुठलेही शुल्क लावणार नाहीत असे न्यायालयाने स्पष्ट केले। न्यायालयाच्या निकालावर प्रकाश आंबेडकर यांचं मत देखील महत्त्वाचं आहे। या सगळ्या संदर्भात त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काही महत्त्वाचे मुद्दे मांडले। मुळात इलेक्शन फेअर झालेत की नाही या संदर्भात माहितीचा अधिकार दाखल करण्यात आला होता आणि जे 76 लाख मतदार वाढले त्या संदर्भातील माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्या संदर्भात कोणतीही माहितीच्या अधिकारात देखील मिळालेली नाही। त्यामुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित राहतो। त्यामुळे जी रीट पिटिशन त्यांनी दाखल केली होती ती कायद्यानुसार काम झालं की नाही हे कोर्टाच्या माध्यमातून तपासलं जावं या संदर्भात होती, पण कोर्टाने पिटिशन समजून नाकारली। कोर्टाने यामध्ये उपस्थित केलेल्या 3 मुद्दे देखील प्रकाश आंबेडकरांनी पत्रकारांसमोर अगदी सविस्तर रूपात सांगितले आणि त्याचं खंडन देखील केलं। आम्ही वेळ वाया घालवला असं कोर्टाचं जर म्हणणं आहे तर तुम्ही आमचे काय एक्झामिन केले असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला। जर निवडणूक आयोग स्वतःहून म्हणत आहे की 76 लाख मतदान झालेले आहे, इलेक्शन कमिशनकडून स्वतःहून आमच्याकडे रेकॉर्ड नाही असे म्हणत आहे, त्यामुळे फक्त न्यायालयाला उलट तपासणी करण्याचा अधिकार आहे, इतर कोणालाही असा अधिकार दिलेला नाही। पण कोर्टाने तपासण्याच्या ऐवजी भलत्याच कोणत्या तरी प्रश्नाला धरून आमची पिटिशन नाकारली असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले। तर कोर्टाने मतदान कायद्याने झालं का, म्हणजे त्यांना ते टोकन देण्यात आलं होतं का, ते टोकन कसं देण्यात आलं होतं, ती प्रक्रिया नेमकी कशी झाली होती, त्याचे काही पुरावे आहेत का, या सगळ्या गोष्टी तपासून पाहणं अपेक्षित होतं, पण असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही। महत्त्वाचं म्हणजे जर माहितीच्या अधिकारातून जर एखादी माहिती मिळत नसेल तर ती न्यायालयाच्या माध्यमातून मिळवल्या जाते, पण इथे देखील तसं दिसून आलं नाही। उलट यानंतरच्या अशा संदर्भातल्या प्रकरणात निकालाचा आधार घेतला जाईल, त्यामुळे माहितीच्या अधिकारालाच एक प्रकारे कुलूप लावण्याचा हा प्रयत्न केला गेला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणारं माध्यमच जर व्यवस्थित काम करत नसेल तर एक प्रकारे अभय आहे आणि यामुळे आगामी काळातल्या निवडणुका देखील पारदर्शक होतील का याबद्दल प्रकाश आंबेडकरांनी शंका व्यक्त केली आहे। या संदर्भात प्रकाश आंबेडकर हे सुप्रीम कोर्टात जाणार असून सोबतच महाराष्ट्राच्या बार काउन्सिलची अध्यक्षांची देखील भेट घेणार आहेत असं त्यांनी सांगितले। सोबतच त्याला पब्लिक डोमेनमध्ये आणण्याचा देखील त्यांचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितले। आता या सगळ्या आधारावर प्रकाश आंबेडकर जिंकले की हरले या संदर्भात तुम्हाला काय वाटतं, न्यायालयाच्या या निर्णयाकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल इन्फोआरीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तुर्तास खूप खूप धन्यवाद।